नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एमएसएनमध्ये विचारला जाणारा प्रश्न, एपिस्टॅटिक्स म्हणजे काय आहे। एपिस्टॅटिक्स हा ह्याच्याआधी प्रथम विचार ऑलरेडी मी बनवलेला आहे, तो एएनएम आणि जीएनएम फर्स्ट इयरवाल्यांसाठी आहे। तुम्हालाही हा 5 मार्काला टिपा लिहामध्ये शॉर्ट नोटमध्ये विचारला जाणारा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर चला, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर एपिस्टॅटिक्सची जी डेफिनेशन आहे किंवा ज्याला आपण व्याख्या म्हणतो ती बघूया। तर कोणत्याही कारणाने नाकातून रक्तस्राव झाल्यास त्याला एपिस्टॅटिक्स असे म्हणतात। नाकातील म्युकस मेम्ब्रेनमधील अतिसूक्ष्म नाजूक रक्ताने फुगलेल्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे हा रक्तस्राव होतो। तर कोणत्याही कारणाने नाकातून रक्तस्राव झाल्यास त्यास एपिस्टॅटिक्स असे म्हणतात। नाकातील म्युकस मेम्ब्रेनमधील अतिसूक्ष्म नाजूक रक्ताने फुगलेल्या रक्तवाहिन्या फुटल्यामुळे हा रक्तस्राव होतो। ही झाली व्याख्या किंवा डेफिनेशन। ह्याची कारणं बघूयात आपण कोणती आहेत। तर एपिस्टॅटिक्सची कारणं पुढीलप्रमाणे आहे। अति उन्हामुळे नाकातील गुन्हा फुटणे, नाकावर जोराचा ठोसा बसून किंवा आघात झाल्यामुळे, क्रॉनिक इन्फेक्शनमुळे एपिस्टॅटिक्स होऊ शकतो। जोरदार शिंका येणे, सतत फार जोराने नाक शिंकल्याने, नाक जोराने वर ओढल्यामुळे ही एपिस्टॅटिक्स होऊ शकतं। सार्वत्रिक कारणे काय आहेत, जनरल सिम्पटम काय आहेत किंवा कारणं बेसिकली सिस्टमॅटिक कारणं कोणती किंवा कॉसेस बघूया। तर वर्धित रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे रोग, रक्ताचे रोग, ल्युकेमिया म्हणजे रक्ताचे रोग म्हणजे ल्युकेमिया, जीवनसत्व केची कमतरता, डोक्यावर मार लागल्यास, नाकातील जो रक्तस्राव हा स्त्रियांपेक्षा पुरुष मुले व किशोरवयीन जी मुलं आहेत ह्यांच्यामध्ये जास्त आढळतो। वरचेवर व सारखाच नाकातून रक्तस्राव होत असल्यास संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेऊन गंभीर कारण नाही ना याची खात्री करून घेणं गरजेचं आहे। तर काय आहे, वर्धित रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे रोग ही सार्वत्रिक कारणांमध्ये येतं। रक्ताचे रोग, ल्युकेमिया, त्याच्यामध्ये जीवनसत्व केची कमतरता, डोक्यावर मार लागल्यास, नाकातील रक्तस्राव हा स्त्रियांपेक्षा पुरुष मुले व किशोरवयीन मुलांमध्ये जास्त आढळतो। वरचेवर व सारखाच नाकातून रक्तस्राव होत असल्यास संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेऊन गंभीर कारण नाही याची खात्री करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आहे उपचार व परिचर्या। आपण ह्याच्यावरती काय करू शकतो, तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे 5 मार्काला जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा। मी ऑलरेडी तुम्ही माझ्या चॅनलवर जा, प्लेलिस्टमध्ये बघा, महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहेत प्रत्येक ह्याची मी प्लेलिस्ट बनवली, तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता, तुम्हाला ह्याचे आन्सर मिळतील। जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मी जीएनएम सेकंड इयरचे बहुतेक म्हणजे ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन घेतलेले आहेत। काही राहू शकतात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, पण पहिले चॅनलवर सर्च करा कुठे नाही आहे ना, आणि मग मला सांगा तुम्ही। उपचार व परिचर्या आपण बघूया। मेडिकल अँड नर्सिंग मॅनेजमेंट याच्यामध्ये काय आहे, तर नाकावाटे रक्तस्राव होऊ लागल्यास रुग्ण व नातेवाईक खूपच घाबरलेले असतात, तेव्हा त्यांना सर्वप्रथम मानसिक आधार द्यायचा, धीर द्यायचा आहे। रुग्ण सुरक्षित ठिकाणी बसवायचं आहे, मान थोडीशी पुढे झुकवायची आहे। रुग्णासमोर किडनी ट्रे किंवा छोटीशी जी बेसिन असते धरण्यास सांगावी, म्हणजे त्यांच्या नाकात रक्त जमा होईल। सर्वप्रथम रुग्णास चिमटीत नाक गच्च धरून ठेवण्यास सांगायचं आहे, त्याबरोबर घाबरण्याचे कारण नाही, 5 ते 10 मिनिटात रक्तस्राव थांबेल हे समजावून सांगायचं आहे। तोंडाने श्वासोच्छ्वास करण्यास सांगावे, शिंकू नये, नाक शिंकरू नये, नाक जोरात वर ओढू नये, तोंडात आले रक्त न घेता किडनी ट्रेमध्ये थुंकावे। अशा प्रकारच्या सूचना आपल्याला रुग्णाला, जो रुग्ण आहे ज्याला नाकातून रक्तस्राव होतो त्याला आपल्याला द्यायच्या आहेत। त्याच्यानंतर बर्फाच्या पाण्याच्या पट्ट्या भिजवून नाकावर ठेवाव्या, त्यामुळे तुटलेली जी रक्तवाहिन्यांची तोंडी आकुंचित होऊन रक्तस्राव नियंत्रित येतो किंवा ज्याला आपण कंट्रोलमध्ये येतो असं म्हणतो। उलटी होत नसल्यास थंड पेय पिण्यास आपल्याला रुग्णाला द्यायचं आहे, बरं वाटू शकतं। साधे कारण असेल तर फक्त दाब दिल्याने व गार उपचाराने म्हणजे शीतोपचार असो त्याने रक्तस्राव नियंत्रणात येतो। मात्र जर तसं नाही झालं किंवा न आल्यास ताबडतोब आपल्याला तज्ज्ञांकडे न्यायचं आहे। हे नाकाची तपासणी करून रक्तस्राव कुठून होत आहे हे पाहतात। झायलोकेनच्या सहाय्याने नाकाचे म्युकस मेम्ब्रेन बधीर करून सिल्वर नायट्रेटच्या सॉफ्टस्टिकने किंवा इलेक्ट्रिक ऑटीच्या सहाय्याने तुटलेल्या रक्तवाहिन्यांची जी तोंडी आहे ते जुळवून आणतात किंवा ब्लिडिंग पॉईंट्स जुळवून टाकतात। रक्तस्राव थांबून रुग्णास बरे वाटल्यानंतर संपूर्ण रुग्णाने विश्रांती घ्यायची आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला उपचार किंवा आपण जो म्हणतो
परिचर्या ती करायची आहे, नर्सिंग मॅनेजमेंट करायचं आहे. जे मी सांगितलं आहे तुम्हाला रिपीट करणं नाही आहे, नोट्समध्ये आहे, ते ऐकून घ्या, लिहून घ्या, समजून घ्या. तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कळून येईल. आणि भेटू आपणच मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. अभ्यास करत राहा स्पेशली.